नमस्कार मित्रांनो, आजच्या कथेचं नाव आहे सुटका. कथेचे लेखक आहेत गौरव चंद्रकांत पाटील. मित्रांनो, ही कथा थोडी मोठी असल्याने 2 भागात विभागली गेली आहे. या कथेचे एकूण 2 व्हिडिओज आहेत. कथेच्या पहिल्या भागाला आता सुरुवात करू. नमस्कार मित्रांनो, माणसाची स्वप्न माणसाला कधी सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवतात तर कधी अकल्पित संकटांच्या दरीत लोटतात. काही गावात राहणारी कुटुंब गावात सुखसोयी नसल्याने आणि जीवनात प्रगती करण्याच्या उद्देशाने शहराकडे पाऊल टाकतात. तेव्हा त्यांच्या डोळ्यात सुखी भविष्याची स्वप्न असतात. पण कधी कधी ही स्वप्न एका अशा भयानक वास्तवात बदलतात ज्याची कल्पनाही त्यांनी कधी केली नसते. आजची ही कथा अशाच एका कुटुंबाची आहे. त्यांच्या जीवनात कोणती संकटं आली, त्यांच्या जीवनात असं काय भयंकर घडलं, ते कुटुंब त्या भयंकर संकटाचा सामना करू शकलं का ते कुटुंब त्या संकटात उद्ध्वस्त झालं, बघूयात. क्वाड्रप्लेजिया. हातातील सगळे रिपोर्ट्स चाळल्यानंतर डॉक्टरांनी समोर बसलेल्या शुभम आणि त्याच्या आईला शुभमच्या वडिलांचा आजार सांगितला. शुभम आणि त्याची आई दोघांनाही ही वैद्यकीय भाषा न कळाल्याने त्यांनी एकमेकांकडे पाहिलं. त्यांची अवस्था पाहून डॉक्टरच स्वतःहून बोलले, क्वाड्रप्लेजिया. मी सांगतो हा नेमका कोणता आजार आहे. आजाराचं इतकं विचित्र आणि भयानक नाव ऐकून शुभम आणि त्याच्या आईच्या अंगाचा थरकाप होत होता. आणि हा नेमका काय आजार आहे हे ऐकण्यासाठी त्यांची उत्कंठा वाढत होती. डॉक्टर नेमकं काय सांगतात हे ऐकण्यासाठी ते दोघं मायलेक आधीर झाले होते. क्वाड्रप्लेजिया हा आजार म्हणजे एक प्रकारचा पॅरालिसिस, ज्याला आपण मेंदूचा पक्षाघात किंवा अर्धांगवायू म्हणतो. बोलीभाषेत आपण त्यालाच लकवा म्हणतो. साधारणतः लकवा या आजारात रुग्णाचा हात, पाय, चेहरा किंवा शरीराचा अर्धा भाग निकामी होतो. पण रुग्णाची ऐकण्याची, समजण्याची, रिॲक्ट करण्याची क्षमता शाबूत असते. पण क्वाड्रप्लेजिया या आजारात रुग्ण त्याची जवळपास सगळी चेतना हरवून बसतो. तो त्याच्या शरीराची काहीही हालचाल करू शकत नाही. आपला मेंदू आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवाला हालचाल करण्यासाठी ज्या नर्वस सिस्टीमद्वारे आदेश देत असतो, ती नर्वस सिस्टीम काही कारणांनी डॅमेज झाली की हा आजार उद्भवतो. डॉक्टर शक्य तितक्या सोप्या भाषेत समजावण्याचा प्रयत्न करत होते. शुभमच्या आईला तर काहीही कळत नव्हतं. शुभम मात्र शक्य तेवढं समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. डॉक्टर, पण बाबांना हा आजार झाला कशामुळे? शुभमने काळजीने विचारलं. मेंदूची नस डॅमेज झाल्यामुळे किंवा नसेमध्ये रक्ताची गाठ निर्माण झाल्यामुळे हा स्ट्रोक येतो. आता नस डॅमेज झाल्याची काही कारणं असू शकतात, जसं की रक्तदाब कमी जास्त होणं, धूम्रपान, डोक्यावर पडून मार लागणं, सतत काही टेन्शन घेणं इत्यादी, डॉक्टर म्हणाले. सर, पण बाबांना यापैकी काहीही झालेलं नाहीये. त्यांना धूम्रपान वगैरे कसलंच व्यसन सुद्धा नाहीये किंवा त्यांना कधी डोक्याला मार वगैरेही लागलेला नाहीये, शुभम म्हणाला. डॉक्टर यावर काहीही जास्त बोलले नाहीत. काही क्षणांनंतर ते पुन्हा म्हणाले, पेशंटला ICU मध्ये ठेवावं लागेल. थोडी रिकव्हरी झाली की मग वॉर्डमध्ये शिफ्ट करू. ठीक आहे, असं म्हणून शुभम आईला घेऊन डॉक्टरांच्या केबिन बाहेर गेला. शुभम आणि त्याची आई ICU बाहेरच बसले होते. अचानक एक भयानक संकटाची नांदी झाली होती. गावातील गरीब परिस्थितीला कंटाळून शुभम मोठ्या उत्साहाने पुण्यात नुकताच आईबाबांना घेऊन राहायला आला होता. पण त्याला काय ठाऊक होतं की पुण्यात आल्यावर तो एका नव्या संकटात सापडणार होता. आता आपण या सगळ्याची सुरुवात कुठून झाली, भूतकाळात काय घडलं होतं ते पाहू. सुमारे 2 महिन्यांपूर्वी शेतजमिनीच्या नापिकतेला कंटाळून शुभमने पुण्याला जाऊन नोकरी करण्याचा निर्णय घेतला. विटागाव, मराठवाड्यातील लहानसं दुष्काळग्रस्त खेडेगाव. याच विटा गावात शुभमचं घर होतं. फक्त 3 जणांचं कुटुंब.
शुभम, त्याची आई आणि त्याचे बाबा. घरची परिस्थिती बेताची होती. 1.5 एकर शेतात बाबा राबत असत, पण त्यातून पाहिजे तसं उत्पन्न मिळत नसे. आई सुद्धा स्वतःच्या शेतात कष्ट करून इतरांच्या शेतात सुद्धा कामासाठी जात असे. शुभमने नुकतीच वाणिज्य शाखेची पदवी परीक्षा पास केली होती. अभ्यास करून तो सुद्धा आईबाबांना शेती कामात मदत करत असे, पण शेत जमीन कसदार नसल्याने शेतीतून चांगलं उत्पन्न मिळत नव्हतं. शिवाय आसमानी आणि सुलतानी संकट वेगळंच. शुभम मोठा होईपर्यंत आईबाबांनी त्याचे होता होईल तेवढे लाड पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता. त्याला पदवीपर्यंत शिकवलं होतं, पण हे सगळं करत असताना त्यांनी अनेक वेळा त्यांच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षांना, आवडीनिवडीला तिलांजली दिली होती. मोठ्या कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी शुभमला शिकवलं होतं. शुभमला सुद्धा या सगळ्या गोष्टींची जाणीव होती. आईबाबांनी आयुष्यभर कष्ट केले, त्यांना सुखात ठेवायची जबाबदारी आता आपली आहे हा विचार त्याला स्वस्थ बसू देत नव्हता. पण निव्वळ शेती करून आपण आईबाबांना सुखात ठेवू शकणार नाही हे त्यानं जाणलं होतं. म्हणूनच पुण्याला जाऊन एखादी चांगल्या पगाराची नोकरी करावी असा त्याने निर्णय घेतला होता. त्यासाठी त्याने पुण्याला औद्योगिक वसाहतीतील अनेक आस्थापना आणि कारखान्यात नोकरीसाठी मुलाखती देणंही सुरू केलं होतं. काही दिवसांनी त्याच्या प्रयत्नांना यश आलं. पुण्याच्या औद्योगिक वसाहतीतील एका कारखान्यात त्याला लेखपालाची नोकरी मिळाल्याची ऑर्डर आली. पगारही चांगला होता, शिवाय इतर सुविधाही मिळणार होत्या. जॉईनिंग लेटर हातात पडताच शुभमला खूप आनंद झाला. त्याने आता शेती नफ्याने लावून आईबाबांना गावी न ठेवता पुण्याला सोबतच घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला आईबाबांनी गाव सोडून त्याच्यासोबत शहरात जायला आढेवेढे घेतले होते, पण शुभमच्या हट्टापुढे त्यांचं काहीही चाललं नाही. शेवटी गावातील घराला त्यांनी कुलूप ठोकलं आणि ते सर्वजण पुण्याला निघाले. कारखाना पुणे शहरापासून दूर भिगवण या ठिकाणी औद्योगिक भागात होता. दूरवर सगळीकडे कारखानेच कारखाने होते. त्यातीलच एका कारखान्यात शुभमला नोकरी लागली होती. पहिल्याच दिवशी शुभमने आईबाबांना कारखान्याच्या गेटजवळच एका झाडाखाली थांबवून आत हजेरी लावली. आईबाबांजवळ 4-5 मोठाल्या पिशव्या आणि एक मोठी गादी होती. राहायची कुठलीही निश्चित व्यवस्था नसताना शुभम आईबाबांना सोबत घेऊन आला होता. कारखान्याकडून राहायला लहानसं घर मिळणार आहे या जुजबी माहितीवर तो आईबाबांना सोबत घेऊन आला होता. शुभमने कारखान्यात एका लिपिकाकडे त्याचं जॉईनिंग लेटर जमा केलं. थोडा वेळ बसल्यानंतर मॅनेजर साहेबांनी त्याला केबिनमध्ये बोलावलं. औपचारिक संवाद आणि कागदपत्र जमा झाल्यावर मॅनेजर साहेबांनी शुभमला दुसऱ्या दिवसापासून कामावर यायची सूचना केली. शुभम सगळ्या सूचना व्यवस्थित ऐकून निघालाच होता. तोच मॅनेजर साहेबांनी त्याला हाक मारली. शुभम. काय सर? शुभम म्हणाला. अरे, तुझी राहायची व्यवस्था कुठं केली आहेस का तू? साहेबांनी विचारलं. नाही सर, आवश्यक ते सामान वगैरे आणलंय मी, पण कुठे राहायची वगैरे व्यवस्था काहीच झाली नाही अजून, शुभम म्हणाला. तू एकटाच आला आहेस का? साहेबांनी विचारलं. नाही सर, माझे आईबाबा पण सोबत आहेत, शुभम म्हणाला. ओ, मग तुझी राहायची व्यवस्था करायलाच पाहिजे. आपल्या फॅक्टरीच्या नियमानुसार तुला रूम तर मिळेलच, पण त्याला जरा वेळ लागेल. तोपर्यंत काही पर्यायी व्यवस्था होते का ते बघतो मी. तू एक काम कर, बाहेर पर्सनल सेक्शनला शेळके आहेत, त्यांना जाऊन भेट. मी फोनवर सांगतो त्यांना तुझ्यासाठी रूम किंवा क्वार्टरची व्यवस्था करायला, साहेब म्हणाले. ठीक आहे सर, मनापासून धन्यवाद. खरं तर मला रूमचं खूप मोठं टेन्शन आलं होतं, पण थँक्स, तुम्ही मदत केलीत, शुभम म्हणाला. शुभमचं एक मोठं टेन्शन दूर झालं होतं. त्याने मॅनेजर साहेबांचे मनापासून आभार मानले. शुभम गेल्यानंतर मॅनेजरनी शेळकेंना फोन केला आणि फोनवर काही सांगितलं. अहो, पण साहेब, ते क्वार्टर तर बऱ्याच वर्षांपासून बंद आहे आणि त्या क्वार्टरमध्ये शेळके फोनवर मॅनेजर साहेबांशी बोलत होते, पण साहेबांनी मध्येच त्यांचं बोलणं थांबवलं आणि ते म्हणाले. अहो शेळके,
कुठल्या जगात वावरताय तुम्ही? अंधश्रद्धा असतात या सगळ्या. तुम्ही म्हणताय तसलं काहीही नसतं. आणि थोड्या दिवसांचाच तर प्रश्न आहे. वसाहतीतलं एखादं क्वार्टर रिकामं झालं की लगेच त्याला ते अलॉट करू. बरं साहेब, असं म्हणून शेळकेंनी जरा नाराजीनेच फोन ठेवला. साहेबांनी सांगितल्यानुसार शेळकेंनी क्वार्टर नंबर 17ची किल्ली शुभमला दिली. कारखान्याच्या दरबानाने दुरूनच शुभमला क्वार्टरकडे जाण्याचा मार्ग दाखवला. तसं सगळं सामान उचलून शुभम आणि त्याचे आई बाबा क्वार्टरकडे जायला निघाले. शेळकेंनी दिलेलं क्वार्टर कारखान्यापासून जरा दूरच होतं. औद्योगिक वसाहतीत असलेल्या क्वार्टरपैकी एकही क्वार्टर रिकामं नसल्यामुळे शुभमला हे क्वार्टर मिळालं होतं. बरंच अंतर चालल्यावर ते तिघे एका कौलारू घराजवळ पोचले. त्या घराच्या भिंतीवर ठळक मोठ्या अक्षरात 17 क्रमांक लिहिला होता. शेळकेंनी दिलेलं क्वार्टर हेच होतं. घर पूर्णपणे एकांतात होतं. आजूबाजूला दुसरं तिसरं कोणतंही घर नव्हतं. घरासमोर मोठं अंगण होतं. त्या अंगणाला 3 फूट उंचीचं तारेचं काटेरी कुंपण होतं. पण ते कुंपण बऱ्याच ठिकाणी तुटलेलं होतं. अंगणात सुद्धा पालापाचोळ्याचा ढीग होता. त्या कुंपणाला एक मोडकं फाटक होतं. तिघांनी घराकडे आणि अवतीभोवतीच्या परिसरावर नजर फिरवली. दूर दूरपर्यंत चीट पाखरू सुद्धा नव्हतं. शुभम, इथे कसं राहायचं बाळा आपण? शुभमची आई म्हणाली. का? काय झालं न राहायला? घरासारखं घर ते. बऱ्याच दिवसापासून बंद असल्यामुळे भयाण दिसतंय इतकंच. शुभमचे बाबा आईला जरा दटावत म्हणाले. हो आई, थोडीफार साफसफाई केली की मस्त होईल सगळं, शुभम म्हणाला. अरे साफसफाईबद्दल काही नाही, पण हे घर किती एकांतात आहे. शेजारी सुद्धा कोणतंच घर नाहीये. किती भेसूर दिसतंय हे सगळं. मला तर भीती वाटतेय इथे, आई घाबरतच बोलली. अगं ए शोभा, काय ग तू कशाला घाबरतेस ग? तुझं आपलं काही पण, बाबा म्हणाले. आई, हा औद्योगिक परिसर आहे. इथे लोक राहणारच नाहीत. औद्योगिक परिसरात लोकवस्ती नसतेच ना, मग इथे एकांतच असणार ना. आणि तसंही इथे थोडेच दिवस राहायचंय आपल्याला. मॅनेजर साहेब म्हणाले ना की दुसरं एखादं क्वार्टर खाली झालं की लगेच आपल्याला देणार म्हणून, शुभम म्हणाला. हो खरंय, आई म्हणाली. शुभमने पुढे होऊन फाटकाची कडी उघडलीच होती, इतक्यात मागून आवाज आला. नको, जा जा, दूर जा इथून. इथे राहू नको. खबरदार इथे राहिलात तर, असं जोरात खेकसत एक वयस्क, दाढी मिशा वाढलेला, फाटके कपडे घातलेला, घाणेरड्या अवतारातला म्हातारा शुभमच्या अंगावर धावून आला. त्या अचानक झालेल्या हल्ल्याने ते तिघेही घाबरले. कोण हा म्हातारा आणि अचानक कसा आला इथे? इथे तर दूर दूरपर्यंत कोणीही नव्हतं. सर्वांच्याच मनात हा विचार आला. जा जा इथून, राहू नका इथे. निघा निघा म्हटलं ना, असं म्हणत तो वेडसर म्हातारा आता शुभमच्या शर्टची कॉलर धरून त्याला दूर करत होता. ए कोण रे तू? सोड माझ्या मुलाला, असं म्हणत शुभमच्या बाबांनी त्या म्हाताऱ्याच्या कमरेला हात घालून त्याला जोरात मागे ओढलं. बाबा जोरात त्याच्या कांशिलात लगावणारच होते, तोच शुभमने बाबांना आवरलं. जाऊ द्या, सोडा बाबा त्याला, वेडा दिसतोय तो, शुभम म्हणाला. बाबांनी त्या म्हाताऱ्याला सोडताच तो म्हातारा दूर पळत कुठेतरी दिसेनासा झाला. पण त्याचा आवाज मात्र अजूनही येत होता. जा, दूर जा इथून, दूर दूर जा इथून. बघा, मी म्हटलं होतं ना, ही जागा चांगली नाहीये ते, आई घाबरून म्हणाली. आई, अगं तो कोणीतरी वेडा माणूस होता, कदाचित भिकारी वगैरे असेल. इतकं काय घाबरायचंय त्यात, शुभम म्हणाला. शोभा, आता अजून मूर्खासारखं वागू नकोस. चल आज चल, तिघे जण मिळून घर स्वच्छ करून घेऊ, बाबा आईला दरडावत बोलले. शुभमने फाटक उघडलं. फाटकावर असलेली सगळी धूळ शुभमच्या हातांना लागली. तिघे सुद्धा घराच्या अंगणात आले. पायाखाली पालापाचोळ्यात सुरगळाला जात असल्यामुळे चर्र कर्र असा आवाज येत होता. फाटकापासून 15-20 फुटावर घराचा मुख्य दरवाजा होता. दरवाजाला भलं मोठं कुलूप होतं. शुभमने खिशातली किल्ली काढून कुलूप उघडलं.
आणि दरवाजा मागे लोटला. दरवाजा बरेच दिवस बंद असल्यामुळे दाराच्या बिजागरीमधून एक कर्कश आवाज निघाला. घरात संपूर्ण अंधार होता. सगळीकडे धूळ पसरली होती. एक प्रकारचा कोबट वासही येत होता. त्या धुळेने तिघांनाही ठसका लागला. शुभमने आत जाऊन दोन्ही खिडक्या उघडल्या. तसा घरात प्रकाश पसरला. दरवाजा मागचे लाईट्स आणि पंख्याचं बटण त्यानं चालू केलं. पंखा सुरू झाला तशी पंख्यावरची धूळ खाली पडली. घर चांगलं मोठं होतं. सुरुवातीला मोठी खोली, त्याला लागून स्वयंपाक खोली, त्या खोलीच्या बाजूला झोपायच्या मोठ्या 2 खोल्या आणि मागे परत छोटंसं अंगण. शुभम, आई आणि बाबा तिघांनी साफसफाई करायला सुरुवात केली. संध्याकाळ होईपर्यंत त्यांनी जमेल तेवढी साफसफाई केली. आता अंधार पडायला लागला होता. आता बाजारात जाऊन काही खायचं सामान आणि इतर वस्तू आणणं शक्य नव्हतं. त्यामुळे सोबत आणलेली पोळी भाजी आणि चटणी खाऊन आजची रात्र अशीच काढायची असं त्यांनी ठरवलं. दिवसभर दमल्यामुळे तिघांना रात्री गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्यांनी आपापली दिनचर्या सुरू केली. जवळपास 15-20 दिवस सुरळीत गेले. पण एक दिवशी शुभम कामावर गेला होता. आई देवघरात पूजा करत बसली होती. बाबा कोणतं तरी पुस्तक खुर्चीत वाचत बसले होते. तसं बाबांना अचानक पाठीमागून कोणीतरी जोरात धावत गेल्यासारखं वाटलं. बाबांनी तडक मागे वळून पाहिलं, पण मागे कोणीच नव्हतं. पुन्हा काही वेळाने तोच प्रकार घडला. बाबांनी पुन्हा मागे वळून पाहिलं, पण पुन्हा मागे कोणीही नव्हतं. शोभा, बाबांनी हाक मारली. काय हो, आईने उत्तर दिलं. तू आत्ता इकडे आली होतीस का? माझ्या मागून गेली होतीस का? बाबांनी विचारलं. मी नाही हो, मी तर देवपूजा करतीये. का, काही पाहिजे होतं का तुम्हाला? आईने विचारलं. नाही, काही नको, सहज विचारलं, बाबा म्हणाले. बाबांना वाटलं भास झाला असेल. तसे बाबा पुन्हा पुस्तक वाचण्यात मग्न झाले. वाचता वाचता त्यांचं लक्ष विचलित झालं. ते ज्या खुर्चीत बसले होते त्या खुर्चीच्या बाजूला अचानक एका व्यक्तीची सावली त्यांना दिसली. तसं ते दचकले. त्यांनी मागे वळून पाहिलं, पण पुन्हा मागे कोणीही नव्हतं. थोड्या वेळाने लगेच एक सावली त्यांना त्यांच्याकडे येताना दिसली. आता मात्र बाबा थोडे घाबरले. भास एकदा होईल, दोनदा होईल, पण 3 वेळा भास होणार नाही असा त्यांनी विचार केला. इथे नक्कीच अजून कोणीतरी आहे. बाबांच्या मनात विचार चमकून गेला. बाबांनी पुस्तक बंद केलं. ताडकन उठून ते देवघराजवळ गेले. शोभा, तू इथे आत्ता कोणाला पाहिलंस का ग? बाबांनी विचारलं. आत्ता? इथे? नाही, आपल्याशिवाय इथे कोण येणार? फक्त शुभमच येईल ना, पण तो सुद्धा संध्याकाळीच येईल. का, तुम्ही पाहिलं का इथे कोणाला? आईने विचारलं. हो, म्हणजे आधी कोणीतरी इथे असल्याचं मला जाणवलं आणि नंतर स्पष्ट अशी एक सावली सुद्धा दिसली, बाबा जरा सावधपणे बोलले. पण त्यांच्या बोलण्यावर आईला अचानक हसायला आलं. अहो, काहीतरीच काय, इथे दूरपर्यंत आपल्या या घराशिवाय कोणाचंही घर नाहीये. मग असं अचानक घरात कोण येईल? आणि कोणी जरी आलंच तरी मलाही दिसलंच असतं ना. कोणी असं लपून का घरात येईल? भास झाला असेल तुम्हाला, असे म्हणत आईने बाबांची शंका दूर करण्याचा प्रयत्न केला. पण बाबांना आईचं म्हणणं पटलं नव्हतं. त्यांना नक्की खात्री झाली होती की कोणीतरी काहीतरी इथे अचानक आलं होतं. संध्याकाळपर्यंत बाबा सकाळी घडलेली ती घटना विसरले होते. रात्रीच्या जेवणानंतर आई बाबा त्यांच्या खोलीत झोपायला गेले. बाबांना झोप लागली आणि कोणत्याही भौतिक शरीराशिवाय, आकाराशिवाय एक अमानवी भासणारी काळी कुट्ट सावली आई बाबा झोपलेल्या खोलीत अलगद शिरली. थोडा वेळ ती सावली खोलीत सगळीकडे फिरत होती. नंतर एखादं सावज मिळाल्यासारखी ती सावली बाबांकडे वळाली. तिचा बाबांच्या पायाला स्पर्श झाला. बाबांना झोपेत सुद्धा त्या सावलीचा थंडगार स्पर्श जाणवला. मानवी विश्वात भौतिकशास्त्राच्या नियमानुसार सावलीचा स्पर्श जाणवूच शकत नाही, पण इथे भयानक काहीतरी घडत होतं. त्या थंडगार स्पर्शाने बाबांची झोप चाळवली. त्यांनी पाय दुमडले.
पण पुन्हा त्यांना तोच स्पर्श जाणवला. हळूहळू तो स्पर्श पायांवरून पूर्ण शरीराला व्हायला लागला. तो थंडगार स्पर्श आता बाबांच्या गळ्यापर्यंत आला होता आणि इतक्यात बाबांची झोप खाडकन उडाली. त्यांनी डोळे उघडून पाहिलं तर एक भयानक भेसूर सावली त्यांच्या छातीवर बसून त्यांचा गळा दाबत होती. बाबांचं अंग शहारलं. भीतीने ते घामाघूम झाले. त्यांनी त्या सावलीला दूर ढकलण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचे हातपायच हालत नव्हते. त्यांनी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा आवाजच निघत नव्हता. त्यांनी पूर्ण ताकद लावून उठायचा प्रयत्न केला, पण त्यांचे हातपाय जणू कोणीतरी घट्ट बांधून ठेवले होते. बाबा आता निष्प्रभ झाले होते. शेवटी मोठ्या मुश्किलीने त्यांच्या घशातून आवाज निघाला. त्या आवाजाने आई उठली. "अहो अहो शुभमचे बाबा, उठा, काय झालं?" आईने बाबांना जोरात उठवल्यामुळे बाबा जागे झाले. बाबांचं संपूर्ण शरीर घामानं ओलचिंब झालं होतं. "अहो काय झालं? झोपेत तुम्ही ओरडत होतात. भयानक स्वप्न वगैरे पाहिलं की काय?" आईने विचारलं. "स्वप्न? हो, बहुतेक स्वप्नच होतं," बाबा कपाळावरचा घाम पुसत म्हणाले. त्यांनी खोलीत इकडे तिकडे बघितलं आणि एक सुस्कारा सोडला. "शोभा, मला ना एक भयानक स्वप्न पडलं बघ. कोणीतरी माझ्या छातीवर बसून माझा गळा दाबतोय असंच मला जाणवलं. खूप भयानक स्वप्न होतं ते," बाबांनी आईला घाबरत घाबरत सांगितलं. ते अजूनसुद्धा थरथरत होते. "हे बघा, तुम्ही शांत व्हा बघू आधी. घ्या, हे पाणी प्या," आई बाबांना धीर देत म्हणाली. बाबांनी एका दमात ग्लासभर पाणी संपवलं. "अहो स्वप्नच ते. स्वप्नात काहीही दिसतं. घराच्या आवरासावरीमुळे थकवा आलाय तुम्हाला, म्हणून गाढ झोपेत पडतात अशी स्वप्न. थांबा, मी लोखंडी सुरी ठेवते तुमच्या उशीखाली," असे म्हणून आईने सुरी आणून बाबांच्या उशीखाली ठेवली. ते स्वप्नच होतं यावर बाबांचा अजूनही विश्वास बसत नव्हता. त्यांनी घड्याळाकडे पाहिलं. 3:15 वाजत आले होते. त्यांची छाती अद्यापही धडधडत होती. त्यांनी आईकडे बघितलं. आईला झोप लागली होती. त्यांना मात्र झोप लागत नव्हती. नंतर केव्हा तरी आपोआप त्यांना कधी झोप लागली त्यांनाच कळलं नाही. सकाळी 10 वाजता बाबांनी डोळे उघडले. आयुष्यात कधी नव्हे ते इतक्या उशिरापर्यंत आज ते झोपले होते. इतका वेळ झोपून सुद्धा त्यांना विलक्षण थकवा आल्यासारखा वाटत होता. त्यांनी भिंतीवरच्या घड्याळाकडे पाहिलं. 10 वाजत आले होते. "शोभा," त्यांनी हाक मारली. "आले आले, उठलात का तुम्ही? इतकी कशी झोप लागली तुम्हाला आज?" असं म्हणत आई स्वयंपाकघरातून साडीच्या पदराला हात पुसत बाबांकडे आली. "हो ग, का कुणास ठाऊक आज इतकी झोप कशी लागली? शुभम गेला का कामाला?" बाबांनी विचारलं. "हो, 8 वाजताच निघतो ना तो," असे म्हणत आई अंथरूण आवरायला लागली. बाबांनी उठलेली चादर आईने घडी करायला घेतली. त्या चादरीचा खूप गरम असा स्पर्श आईला झाला. "बाप रे, चादर इतकी गरम कशी काय?" असं म्हणत आईने चादर खाली फेकून बाबांच्या कपाळावर हात लावून बघितला. "अहो किती ताप भरलाय तुम्हाला, अंग फणफणतंय तुमचं," आई म्हणाली. तसं बाबांनी स्वतःच्या कपाळाला हात लावून बघितला. "हो ग, खरंच की," बाबा उद्गारले. आईने बाबांकडे नीट पाहिलं. बाबांचा चेहरा सुद्धा निस्तेज दिसत होता. आई जरा घाबरलीच. "काय हो, काय झालं? तुम्ही खूप थकल्यासारखे दिसताय. आणि हो, काल रात्री झोपेत तुम्ही ओरडत सुद्धा होतात. मी विचारल्यावर काहीतरी विचित्र स्वप्न पडल्याचं तुम्ही सांगितलं. खूप भयानक स्वप्न होतं का ते?" आईने विचारलं. रात्रीच्या स्वप्नाबद्दल विषय निघताच बाबांना पुन्हा छातीत धडकी भरली. "हो, खूप भयानक. खरं तर ते स्वप्न होतं असं वाटतच नाही. अगदी खरोखरच कोणीतरी माझ्या छातीवर बसलंय असंच वाटत होतं," बाबा म्हणाले. बाबांचा चेहरा पांढरा फटक पडला होता. "जाऊ द्या, नका विचार करू जास्त. उठा, तोंड धुवा, मी चहा देते तुम्हाला. गरम गरम चहा प्या, म्हणजे मग बरं वाटेल तुम्हाला," आई म्हणाली. असेच दिवस गेले. 5-6 दिवस बाबांना सतत काहीतरी विचित्र अनुभव येत होते.
कधी कधी भर दिवसा त्यांना घरात अंधार झाल्यासारखं वाटत असे, तर कधी कधी थंडगार हवेचा झोत त्यांना स्पर्शून जात असे. कधी कोणीतरी सतत त्यांच्या सोबत चालत असल्याचा भास त्यांना होत असे. बाबांची तब्येत खालावत चालली होती. त्यांना सतत ताप येणं, अंग शहारून येणं, भीती वाटणं असे त्रास होत होते. त्या घरात फक्त बाबांनाच विचित्र अनुभव येत होते. आई आणि शुभम यांच्याबरोबर काहीही असामान्य घडत नव्हतं. त्यामुळे बाबांनी जरी त्यांना सांगितलं असलं की या घरात कदाचित कुठली तरी अमानवी शक्ती आहे, तरी आई आणि शुभमचा यावर विश्वास बसत नव्हता. तिथल्या स्थानिक डॉक्टरांनी बाबांना गोळ्या औषधं दिली, पण त्याने बाबांना तात्पुरता आराम मिळत होता. भर उन्हाळ्याचे दिवस होते. आई अंगणात झाडांच्या सावलीत लाकडी खाट टाकून बसली होती. बाबा आत गोळ्या औषधं घेऊन झोपले होते. आईचा जरा डोळा लागताच, जा जा, निघा इथून, चालते व्हा इथून, पळा, सांगितलं ना, असा जोरात खेकसण्याचा आवाज आईला आला. आई त्या आवाजाने दचकली. आईला नुकतीच डुलकी लागली होती, पण त्या आवाजाने आईची झोपमोड झाली. आईनं फाटकाच्या दिशेने पाहिलं तर इथे आल्याच्या पहिल्याच दिवशी जो वेडसर, दाढी मिशा वाढलेला म्हातारा खेकसत आला होता, तोच म्हातारा आता पुन्हा ओरडत आला होता. तुम्ही अजून इथेच राहताय? स्वतःचा जीव वाचवायचा असेल तर राहू नका इथे, जा इथून, तो म्हातारा फाटकाच्या बाहेरूनच आईला सांगत होता. म्हाताऱ्याच्या आवाजात आदेश वजा विनवणी होती. त्याच्या ओरडण्यात एक प्रकारची काळजी होती. त्यामुळे आईला आज त्याची भीती वाटली नाही. तो म्हातारा फाटकाच्या बाहेरूनच आईला हात हलवून घर सोडून जायला सांगत होता. आई त्या म्हाताऱ्याकडे जायला निघाली. इतक्यात त्या म्हाताऱ्याला बाबा झोपलेल्या खोलीतल्या खिडकीतून एक सावली दिसली. ती सावली विचित्र हातवारे करत होती. तसे तो म्हातारा ओरडला, तो आला परत, वाचवा तुमच्या नवऱ्याला, जा, वाचवा त्यांना. तसं आईने वळून खिडकीकडे बघितलं. बाबा झोपलेले असताना ती सावली बाबांच्या भोवती घुटमळत होती. बाबांच्या शरीराचं निरीक्षण करत होती. जणू ती बाबांच्या शरीरात प्रवेश करू पाहत होती. त्या सावलीने तिचा एक पाय बाबांच्या छातीवर ठेवला आणि बाबांना जाग आली. बाबा जोरात घाबरून ओरडले. बाहेरून हा सर्व प्रकार त्या म्हाताऱ्याला दिसला होता आणि म्हणूनच त्याने आईला बाबांकडे जायला सांगितलं होतं. आईने वळून बाबा झोपलेल्या खोलीच्या खिडकीत बघितलं. तोच आईला बाबांच्या ओरडण्याचा आवाज आला. आई धावतच बाबांच्या खोलीकडे गेली. बाबा जमिनीवर शांत निपचित पडले होते. त्यांच्या डोळ्यांची बुबुळं वर गेली होती. त्यांची दातखिळ बसली होती. ते बेशुद्ध अवस्थेत होते. आई बाबांच्या जवळ जाताच कोणाचा तरी थंडगार स्पर्श आईला खेटून खोलीच्या बाहेर गेला, पण आईला ते इतकं जाणवलं नाही. शुभमचे बाबा, उठा ना, आई जोरात किंचाळली. पण बाबांची काहीही हालचाल होत नव्हती. आईने बाबांना जोरात हलवून बघितलं, पण बाबा निर्जीव वस्तूसारखे पडले होते. आईला काय करावं काही सुचत नव्हतं. आई मदतीसाठी बाहेर धावत आली. इथे आपण पूर्ण एकांतात राहतो याचा आईला विसर पडला होता. बाहेर कोणीही नव्हतं. आई फाटकाजवळ आली आणि इतक्यात तिला तो वेडसर म्हातारा पाठमोरा उभा असलेला दिसला. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.